रद्दी द्यायची आहे काय? ओ हे काय हो बाबा, मला मदत करायची सोडून तुम्ही मला रद्दीवाला काय म्हणता? ओ बाबा. बाबा? अरे मी तुम्ही आहात होय चिरंजीव? पुस्तक आणली अभ्यासाची. त्या मनाने फारच कमी हा, हा, हा. आहेत. ही पुस्तकं वाचता का नुसती डोक्याखाली घेऊन झोपता? काय बाबा चेष्टा काय करता, मदत करा ना. नाही नाही, राहू दे तुझ्याकडे. तू अभ्यास करतोस ना, हो. मग तूच घेऊन चल. चल चल, सावकाश सावकाश हो. सावकाश. हो. हा, नाहीतर तुम्ही खाली आणि पुस्तकं तुमच्यावरती. नाही, नाही. सावकाश. अरे ती शेजारच्या बंगल्यातली मुलगी विचारत होती तुला, हो? म्हणून तुझी अभ्यासात तू फार सिन्सिअर आहेस. काय मैत्री बित्री केलीस की नाही तिच्याशी? हो. हा? कमाल झाली. केली ना. हे करायला यायला बरा वेळ मिळाला. रोज बालक मंदिरात जाताना ती मला टाटा करते. बालक तुम्हाला नाही का नेत ती बरोबर बालक मंदिरात? मला कशाला? अरे ती नव्हे, मग तिची मोठी बहीण. तिचं काय? जरा बाहेरच्या जगात बघायला शिका. 24 वर्ष अभ्यास केलात ना, हो. आता जरा लफडं करा. हं? ते सुद्धा मीच सांगायला पाहिजे. ओ साहेब, हा? अहो टीव्हीवर आता आपली जाहिरात लागणार आहे. लफड्याची विज्ञानाचा मंत्र कसा टपोरदाना मोत्यापरी अन्न राजाहूनही शक्तिमान. उत्तर याचं अगदी सोपं आठवत. साहेब, हा. पोरगी लई गोड आहे नाही? शेतकऱ्यांचा खरा मित्र जो. कोण आहे ही मुलगी? अरे माझी मुलगीने माझा गळा कापून टाकला रे. बघ बघ बघ. अरे मॉडेलिंग करणार म्हणून तिला मुंबई पाठवला, तर त्यांनी उत्तमची ऍडव्हर्टाइज मध्ये काम केलं, नाक कापून टाकला. किसान जय किसान. अगं भैया आकाश. आकाश भैया ऍक्टिंग केव्हा शिकलं? हा ऑफिसच्या कामासाठी गेलाय का नाचकाम करायला गेलाय? सिन्सिअरिटी नाही याच्याकडे. ओ मिस्टर सिन्सिअर, हा तुमचा प्रांत नाहीये. मी फोन करतो जाऊन. आता फोन कशाला करताय? तू बडबड करू नको. फोन करून लगेच प्रोटेस्ट केला पाहिजे, माहिती आहे? हा बरोबर आहे, करेक्ट. प्रोटेस्टचं माझ्या लक्षातच आलं नाही. हॅलो, टोपल्यांचा बंगला. उत्तमराव टोपले घरात आहे का? हा? साहेब, काय रे? बाबूलालचा फोन नाही आहे. म्हणून सांगतो. अहो काय म्हणतोय बघा तरी. हॅलो, उत्तमराव टोपले हिअर. काय रे ए उत्तम, अरे शरम नाही वाटली तुला? माझी पोरगीला तुझ्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. ए शालिनी, बाब्याची मुलगी आहे ती. हॅलो, काय आमच्याकडे 2-3 मुली नाचतात, त्यातल्या कुठल्या मुलीचे बाप आपण? बघ बघ, हलकटपणा करू नको. मी बाबूलाल बोलतोय. अच्छा 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 अच्छा, बाब्या बोलतो काय तू? तुझी मुलगी आहे काय ती? मला कसं काय कळणार? तुझा चेहरा काय, तिचा चेहरा काय? हं? चेहऱ्यावरून वाटलं की ती चांगल्या बापाची मुलगी असावी. ए ए ए टोपल्या, फालतू बडबड करू नकोस. हे सगळं तू माझ्या नाक कापण्यासाठी केलंय, माहित आहे मला. मग आता बिन नाकानं बोलतोस का काय तू? अरे जा जा, तुझा गळा मी कट करीन, समजलास ना? तू मला फसवलाय ना, ते एवढं वर्ष विसरलो नाही मी. तू जन्मभर बोंबलतच राहा. हो हो, बोंबलूनच सांगतो. माझी मुलगी जर परत तुझ्या ऍडव्हर्टाइज मध्ये दिसली ना, तो याद राख. कोणाबरोबर म्हणला तो काय तिला तू? ए कुणाबरोबरी नाही, एका प्रतिष्ठित घराण्यातला मुलगा आहे तो. हा, हुशार आहे, कर्तबगार आहे. कोण आहे तो? आता एवढे सगळे गुण असल्यावर कोणाचा मुलगा असणार आहे तो? माझाच मुलगा आहे, आकाश. आकाश. दर, आकाश. कशाला बोंबलतो? हॅलो आकाश, अरे तुझ्या आकाशला पाताळ मध्ये पाठवीन मी, पाताळ मध्ये पाठवीन मी. आकाश आकाश. वेलकम सर. थँक्यू थँक्यू. हा, प्लीज कम. चला. मी काय म्हणत होतो मिस्टर राजे, Yes, sir. तुम्ही बनवलेल्या जाहिराती टीव्हीवर दाखवायला लागल्यापासून आमच्या कंपनीच्या मालाचा खप खूपच वाढलाय. डेफिनेटली सर. इथे जवळच कॉन्फरन्ससाठी आलो होतो. अच्छा, म्हटलं जाताना तुम्हा सर्वांचं अभिनंदन करून जावं. you. विशेष 2 मॉडेल्स हो. कुठे आहेत, कुठे ते? प्लीज कम. चला. ऍक्शन. गॉट इट. व्हेरी लेडीज अँड जेंटलमॅन, मेघा, ओळखलंस? नाही? आता ओळखलंस?
चॉकलेट काका येस चॉकलेट काका. हा शाबास मुली, मी तुझ्या कामावर अगदी बेहद खुश आहे. म्हणून तुझं मुद्दाम अभिनंदन करायला मी इकडे आलोय. आमचे चिरंजीव कुठे गेले? आकाश, आकाश, ओ तिकडे बसून काय करतोय? अब ते शोध. म्हणजे आकाश तू याला ओळखलं नाहीस? अगं हा आकाश तुझा लहानपणचा जीवलग मित्र. मेला. Well done, पण एक चॉकलेट. मिस्टर राजे, मी तुम्हाला काय म्हणत होतो? आता, मेघा. मला खोटं सांगून फसवलं. गरीब आहे, निराधार आहे, अशा थापा मारून काय मिळेल तुला? मेघा, हं? इतका नाटकी आणि ढोंगी असं वाटलं नव्हतं मला. अगं पण त्याला कारण होतं, तुझे वडील. शट अप. मला तुझ्याशी काय बोलायचं नाहीये. अगं मेघा माझा गेली. मेघा, अगं हे बघ. मेघा हे बघ, अगं तू माझं ऐकून तर घे. मेघा हे बघ मी काय म्हणतो तू ऐकून तर घे. मेघा अगं तू गैरसमज करून घे. काय रे? काय झालं? काय झालं? आधी स्वतः गाड्या टाकायच्या आणि मग विचारायचं काय झालं. आता तिची समजूत काढता काढता माझ्या नाकी नऊ येणार आहेत. समजूत काढायची म्हणजे? मी नाही समजलो तू काय म्हणतोयस. आता समजलो. गो अहेड, आय एम हॅपी. गो अहेड. गो हेड. आधी सगळा घोळ घालायचा आणि म्हणे गो. अरे पण बाबूलालची मुलगी आहे ना ती. म्हणूनच मी तिला माझी खरी ओळख देत नव्हतो. तुम्ही आलात आणि बॉम्ब टाकला. फोडून टाक बॉम्ब. हं? लग्न करून टाक तिच्याशी. खरंच? तिचा बाप माझा वैरी असला तरी तुझ्यासाठी नाक मुठीत धरून जाईन मी त्याच्याकडं, त्याच्या मुलीला मागणी घालण्यासाठी. बाब्यासारखी त्याची पाठी सदाच वाकडी. स्वाती, कोण हवंय आपल्याला? बाबूलाल जैन आहेत का? हो आहेत ना, पण कोण आलाय म्हणून सांगू? त्यांना सांग चॉकलेट काका आलेत. बर. चॉकलेट काका? चॉकलेट खाणार? अले वा चॉकलेट. कशी आहेस तू? चांगली आहे. बाबू कुठे? बाबू ते काय पप्पा बागेत आहेत. तिकडे. ते माळी हे सगळं सोड. तू तिकडे जाते, झाडावर सुकलेले पत्ते आहे ना ते सगळे तोडून काढ. जा लवकर जा. केम छो बाबू बा? अरे, तू हरामखोर, तू आतमध्ये कसा आलास? कुंपणावर उडी मारून नाही आलो, दरवाजातूनच आलो. अरे बेशरम चालता हो इकडनं. मला तुझा चेहरा पण नाही बघायचा. तुला माझं तोंड बघायचं नाही रे, पण मला तुझं तोंड बघावंच लागणार. कसा आहेस? बरं आहेस? मला वाटतं आपलं भांडण आपण मिटून टाकूया बाबूलाल. आणि तशी नामी संधी पण चालून आली आहे बघ. माझ्या लहान मुलाला तुझी लहान मुलगी फार आवडते, तेव्हा आपण त्यांचं लग्न करून टाकलं तर? शट अप. अरे तुझी हिंमत कशी झाली असे प्रपोजल आणायची? माझी मुलगी काय रस्त्यावर नाही पडली आहे, आणि तुझ्यासारखा भिकारीच्या घरी जायला ती जन्माला नाही आली आहे. समजला काय? या भिकाऱ्याकडे 5 फॅक्टर आहेत, तुझ्यापेक्षा 2 जास्त. असं भडकू नकोस, जरा शांतपणे या गोष्टीचा विचार कर. तुझ्या मुलग्याला देण्यापेक्षा मी तिला बावडीत टाकीन. समजलास? हल्लीची पोरगी आहे ती. तू बावडी शोधेपर्यंत तुला समुद्रात बुडवून मोकळी होईल ती. बहुतम, तू एक शब्द बोलू नकोस. तू एक शब्द बोलू नकोस, नाही तर तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढीन मी. अरे माझी मुलगीला मागणी टाकतोस तू? तू असाच वाकडा राहणार असेल तर खुशाल राहा, पण अपमानाची खात्री असून सुद्धा मी तुझ्याकडे आलो होतो. ठीक आहे, तुझी जर अशी जिद्द असेल तर तुला मी आजच सांगतो, आत्ताच. तुझ्या एकाच मुलीला काय, दुसऱ्या मुलीला सुद्धा सून करून मी घरात नेईन, तरच नावाचा उत्तम. ठोंबे इकडे ये. बाबा काय झालं? चल चल.
मी सांगेन तसं करायचं. चल चाल. काय झालं बाबा? हो बाबा, आपली नाही ती. तिची स्कूटर बिघडली, तिला तू तुझ्या स्कूटरवरून घेऊन जायचं. मी हा, तूच घेऊन जायचं. आली आली. क्या हो रहा है? Shit. काय झालं? अहो, बघा ना, लुना स्टार्टच होत नाहीये. मी येताना व्यवस्थित होती. काय झालं काही कळत नाही. तेच ना. तेच ना काय. अहो, हा? तुम्ही जरा माझी मदत करता प्लीज. प्लीज, मला ऑलरेडी खूप उशीर झालाय हो. प्लीज. कळलं कळलं. काय 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 मिस्टेक ती कळली. गुड. मग करताना तुम्ही हल्ली आपल्या कॉलेजमध्ये कोंबडी यायला लागलेत का हो? हो ना. तुम्ही लक्ष देऊ नका. तुमचं नाव सागर? हो हो हो. अहो, मी तुमच्याच नोट्स वरनं अभ्यास केलाय. माझ्या एका मैत्रिणीने दिल्या होत्या. किती छान नोट्स काढता हो तुम्ही. बट यु नो, नोट्स वाचल्यावर मला असं वाटलं होतं की नोट्स काढणारा कुणीतरी भावळट मुलगा असेल. म्हणजे चार भिंगांचा चष्मा असलेला, तेलकट्टा केस असलेला. आय मीन टू से की बघा ना, घाणेरडे कसे कपडे घालणारा. जनरली सगळी हुशार मुलं अशीच असतात नाही. पण तुम्ही किती वेगळे आहात हो. खरंच. अहो, हे काय केलं तुम्ही? सगळ्या वायाच काढून टाकल्यात. सगळीच मिस्टेक झाली वाटतं. मिस्टेक झाली काय? धन्य आहे तुमची. आता काय करायचं? माझी गाडी आहे. ही तुमची गाडी? आपण थँक्यू. हा. काय ताई. वा 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 वा, काय छान गाडी चालवते. वा वा वा, काय छान चालवते. बघा ना. घोडा सुद्धा चांगला चालवते. हो. अरे घोड्या, हं? केवढा मोठा चान्स घालवलास तू. काय झालं? तुला जर दुरुस्ती जमत नाही तर तुझ्या स्कूटरवरून तिला डबल सीट घेऊन जा, असं तुला सांगितलं होतं ना. अहो, पण मी काय सांगायच्या आधीच ती निघून गेली. हो ना. दरवेळेला तू काय सांगायच्या आधीच ती निघून जायला लागली तर तुझं कसं होणार रे. आली 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 आली. माझ्या मागे काय करतोस, तिकडे जाऊन उभा राहा. अहो, पण तुम्ही कसं जाणार? म्हणून परत आले. या ना. चावी कुठे गेली? ही काय? मी तुम्हाला सोडतो. चला उठा, मी सोडतो तुम्हाला. बसा ना, मी सोडते. हा? मी मागे बसू? काय? घाबरलात की काय? नाही म्हणजे तुम्हाला चालवता येते काय गाडी? बसा हो, पाडणार नाही तुम्हाला. गाडी देवा. असं काय बसलंय सामान ठेवल्यासारखे? नीट कम्फर्टेबली बसा की. माझ्या खांद्यावर हात ठेव. खान खान खान. नीट धरा हा, नाही तर पडाल मागच्या मागे. अरे ए ठोंबे, अरे ही लुना कोणाची आणली? आपलीच आहे, स्वाती ताईंची. नादुरुस्त झाली म्हणून घेऊन आलो. नादुरुस्त झाली? अरे मग स्वाती कुठे आहे? स्कूटर वरनं गेल्या, व्यवस्थित गेल्या. कोणाच्या? हा, अहो त्यांचा तो मित्र आहे ना, काय बरं त्याचं नाव? सागर. सागर? अहो गंमत तर आहे का, स्कूटर सागरची आणि चालवली स्वाती ताईने. म्हणजे सागर चालत चालत गेला असेल. छे,
तो स्वातीताईंच्या माग बसला. मागे बसला? हं. म्हणजे बघा, दुसरी गंमत अशी की त्याला स्कूटरवर नीट बसताच येत नव्हतं, पण काय झालं, स्वातीताईंनी खांदे असे घट्ट धरायला सांगितले. तेव्हा छान बसला. अरे काय छान, म्हणजे कसा कसा छान बसला? इकडे या, इकडे या. काय तू? अरे असा अरे गाढवा, एक खाना आहे काय? ओ, असा. असा धरला आणि तुम्ही बघत राहिले. हे मी सोडतो काय त्यांना तसा. हा बघा, दोघांचा फोटो काढला लगेच. अरे त्यांना 2 लाफा मारायचा सोडून तुम्ही फोटो काढत बसले होते. हो. वा वा वा, तुमचे पूर्वज ग्रेट होते. हा, तुम्ही कसं ओळखलं साहेब? हे तुमचं आडनाव सोडून गेले ना, ठोंबे. अरे ठोंब्या, हो. हे भगवानने तुला अक्कल दिली ना, कधी कधी वापरायची असते. अशी? परत कधी असा प्रसंग आला ना, तो वापरा अक्कल. बरं. तुम्हाला कसं कळलं? जा आपलं काम करा. अरे जा. हा, दुसरा फोटो काढायला. ही तुझ्या स्कूटरची वायर. तुम्ही सारख्या स्कूटरच्या वर का काढता बाबा? तुझी स्कूटर बिघडलेली आहे गाडवा, तू तिकडून ढकलं तिकडे आणायचीच. हा. माझ्या घड्याळची घड्याळ मिळून घे. बर. 10ला 2 मिनिटं हा. आहेत. ती करेक्ट 10 वाजता इकडे येते. तुम्हाला कसं कळलं? मी तिची वाट बघत इकडे उभा राहतो. काय आहे बाबा? कानाखाली आवाज काढीन. त्या जीवाने मला सांगितलं. हा, हा. हे बघ, ती इकडे येईल त्याच वेळेला बरोबर तू इकडे यायचं हा. आणि तिला विचारायचं, हा. कॉफी घेणार का? नको, आता कशाला कॉफी? काय तू तिला विचारायचंस, मी तुला विचारत नाहीये. असं होय? येडा. हे बघ, घेऊन चल 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 लवकर, चल लवकर, चल. चल पुढे चल. काय? वास ना. काय? चल. नवरी आण. उठ उठ चल. बाबा, आता परत नाही जाणार मी. काय झालं हो? अरे आलात तुम्ही. चला, सुटलो बाबा एकदा. का? काय झालं? हे मी मदतीसाठी वाट बघत होतो. कशाला? कशाला? बाहेर बाहेर. हा, हे माझी स्कूटर ऐनवेळी बंद पडली हो. हो. फार घाम काढला माझा अगदी. दिसताय खरे खूप दमलेले. एवढे हेलपाटे घातल्यावर काय होणार? हेलपाटे? हे मेकॅनिक कडे हो. हो, मेकॅनिक असतातच असले. हा, हा. गरज असते ना त्यावेळी कधी वेळेवर सापडत हो नाही. ना. हो, पण तुम्ही किती दमलाय. हा. चला ना, समोर हॉटेल आपण कॉफी घेऊया. हं? माझं वाक्य तुम्ही कसं काय बोललात? तुमचं वाक्य? माझ्या मनातले विचार तुम्ही कसे काय ओळखलेत असं मला म्हणायचं होतं. चला ना. चला चला. गुलाबाचे फूल देणे. गुलाब गुलाब. हा, गुलाब. हा. काय इकडे कुठे? चल, तिकडे. हा. हम्म. साहेब, हे घ्या ना. नको आहे. नाही नाही, हे घ्या ना. अरे कशाला? हा? घ्या घ्या पुसायला. नाही नाही, ते नाही, हे घ्या. हे घ्या, अरे? घ्या, घ्या. हेच घे. काय कमाल आहे. आता गुलाबाचं फुल कुठून आणायचं? काही म्हणाला? नाही, मी म्हटलं हे अरे सो स्वीट.
सुचलं? आता सुचवणारा असलं की सुचत ना. सुचवणारा? हे म्हणजे हे फ्लॉवर पॉट. ओ. काय आणू साहेब? हात कॉफी. आणि आपल्याला लिमका. काय? लिमका हो? लिमका कॉफी. घेतो घेतो. हं? कॉफी घेतो. मी कॉफी घेतो, तुम्ही लिमका घ्या. मोरपळे, मी सांगितलेले आल्यात साहेबांसाठी काफी आणि बाईंसाठी फर्स्ट क्लास लिमका. चल दे फटाफट फटाफट. कॉफी पाहिजे काय? ही घे मिरची आणि हे घे मीठ. बाई लिमका. सर हा? कॉफी एकदम हॉट चालेल ना? आता कॉफी आणल्यानंतर काय? सागर, if you don't mind, मी कॉफी घेऊ? तू लिमका घे ना प्लीज. थँक्यू. अरे बापरे. छान गरम आहे, मला अशीच आवडते गरम गरम. सागर, सारखं असंच खडावं असं वाटतं. म्हणजे म्हणजे काय? एवढं पण कळत नाही तुला? नाही का? माझा हात आणि तुझी फुंकर हवं हवंच वाटतं. जमलं जमलं रे. असं नाही. ही ही म्हण ना. ही बरोबर आहे. ही युगा युगांची नाती. या बात. ही युगा युगांची. तसं नाही तसं नाही. ही युगा युगांची नाती. ही युगा ए, चुप. नाही कुत्रा आला तो तुमचं चालू द्या. बाबा, मला एवढ्या मोठ्यानं गाणं नाही जमणार हो. तिला बघितलं ना की सगळं डोळ्यात बघितलं की मला काही सुचतच नाही हो. अरे बघण्यासारख्या इतर बऱ्याच गोष्टी आहे, डोळ्यातच कशाला बघायला हवं? पण बाबा, एवढं मोठं गाणं मी विसरलो तर माझी फजिती होईल हो. अरे मग मी कशाला आहे? अरे जो पोहायला शिकवतो तोच बुडताना वाचवतो. चल सुरू करायचं. चल रे सुरू कर. पोहायला लाग ना वाजवायला. हो वाजवायला. लागला वाजवायला. काय? काय लोकनाट्य चाललंय काय? नाही मग काय करायचं? घे हा तुम्ही सुरू करा, मी तुम्हाला मागून धरतो. धर. सुरू. 1 2 3 4. युगायुगांची नाती हळव्या प्रेमाची महती. ही युगायुगांची नाती हळव्या प्रेमाची महती. सागर ही थांबे केव्हा त्या एका थेंबासाठी.
तालावरी नाचते अधिऱ्या लहरी तालावरी नाचते मेघांच्याही मनी कसे सात रंग हासते युगायुगांची नाती ही युगायुगांची नाती हळव्या प्रेमाची महती सागर हे थांबे तेव्हा त्या एका थेंबासाठी एक वेळा शिंपला घरकुल मोती यांनी सजवाया थांबला देना प्रेमधारा तूच स्वाती युगायुगांची नाती युगायुगांची नाती हळव्या प्रेमाची महती सागर हे थांबे तेव्हा त्या एका थेंबासाठी एवढंच काय एवढंच काय त्याला काय तुमची आमची कायमची भेट पण साहेब तू घबरा मी हे खपून घेणार नाही आणि आत्ताची आत्ता मेघाला तयार करून परत बोलवून आण बर ती तिथे काय रंग उधळत असेल ते नारायणाला माहित नारायण नारायण अरे नारायण तू चांगल्या वेळेवर आलास हा. नाही गावात काही कार्य नव्हतं रिकामाच होतो हा. मग म्हटलं भेटावं तुम्हाला चल 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 तुझ्याशी बोलायचं आहे हा? बस 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 बस, हा. बस हा आता बघ हा. एक अर्जंट काम आहे अर्जंट कामाला चार्ज ज्यादा पडेल साहेब म्हणजे एक काम करा हम्म. एक पान खेचा हा हे का 1000 पडतीच आहे हं? 1000 बरं बरं ठोमे अरे ठोमे सर लवकर 1000 रुपये आणा सर हे बघ नारायण जास्ती बोमा बोम करायची नाही अजिबात काळजी करू नका साहेब उजव्या कानाचा डाव्या कानाला कळायचं नाही तर बघ माझी 2 मुलगी आहे माहिती आहे मला त्यांच्यासाठी मला 2 फर्स्ट क्लास मुलगे पाहिजे अर्जंट अर्जंट म्हटल्यावर ताबडतोब 8 दिवसाच्या आत मुलं हजर करतो साहेब साहेब
पैसे आले हा. हे घ्या साहेब. द्या त्यांना. 1000 रुपये जास्त होत आहेत म्हणून म्हटलं. ठोंबे, तुम्ही माझी मुलगींची काळजी घ्या, पैशाची नाही. हे पैसे तुमच्या बापाचे आहेत का? द्या त्यांना. ठंबे, हे बुद्धीचं काम आहे, तुम्हाला नाही झेपायचं ते. Shut up. पण माझं Leave ऐकून me alone. तू जायच ना. प्लीज माझं ऐकून घे. माझ्या मागे मागे येऊ नकोस ना. रेखा प्लीज. मेघा, मी जे माझ्याबद्दल तुला खोटं सांगितलं Shut up. मला काही बोलायचं नाही, काही ऐकायचं नाहीये. ओके? राहिलं राहिलं. हा काय अजीबाई, बरं आहे ना? वय रे लेकरा, डोळ्याचं ऑपरेशन केल्यापासून बरं हाय बघ. तुला सांगू, अरे गुदत्ताचं ऑपरेशन करायचं ठरलं होतं. बरं अडचणी 1 का 2. डॉक्टर म्हणाले मोरल्या बिस्तरवर ऑपरेशन करूया. तेवढ्यात लेकीचं लगीन ठरलं. ते झालं, तेवढ्यात थोरल्या दिलेला बैलानं हुंदाडलं. लेकरा, हा. ऐकतेस ना व? ऐकतोय की, ऐकतोय. त्याचं काय आजीबाई, हं. मला समद्यांचं ऐकून घ्यावं लागतंय बघा, पण माझं कुणी भी ऐकून घेत नाही. काय होतंय तुला? आता काय होतंय म्हणून काय सांगायचं आजीबाई. माझं की नाही एका पोरीवर प्रेम बसलंय. आ? म्हणजे सिनेमात बसतंय तसं? आहा, सिनेमातलं नव, अगदी खरं खरं. असं? वय, मग वांद काय हाय? समदच वांदा आहे आजीबाई. तिच्याशी बोलायला गेलो तरी मला टाळते. अरे मी म्हणतो झाला असेल काही गैरसमज, तर तो दूर नको करून घ्यायला. मी कबूल करतो की मी चुकलो. मी तिला खोटं सांगितलं की मी गरीब आहे म्हणून. अरे पण मी असं का सांगितलं हे नको विचारायला? विचार आजीबाई, तुम्ही तर विचारा. का सांगितलं? आजीबाई, आम्हा दोघांचे वडील जन्माचे वैरी. आता म्या वैऱ्याचा मुलगा आहे हे जर तिला आधीच कळलं असतं तर तिनं प्रेम केलं असतं माझ्यावर? सांगा ना. हेच मी तिला सांगायचा प्रयत्न करत होतो, पण माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही ती. 1400 फोन केले, तिच्या घरी निरोप ठेवले. एवढंच नव्ह आजीबाई, तिनं मला तोडलं त्या दिवसापासून डोळ्यावरची झोपच उडाली. 24 तास डोळ्यासमोर तीच दिसते. लेकरा, अरे अंग किती तापलंय तुझं. तसं नाही आजीबाई, तिच्यासाठी सगळं सहन करीन मी. पण तिनं आधी माझी माफी स्वीकारल्यावर एवढंस काय वांग त्याला काय देठ तुमची आमची कायमची नारायण नारायण. साहेब, तुम्हाला वचन दिलं होतं ना 8 दिवसाच्या आज स्थळ आणतो म्हणून. अरे म्हणजे तू स्थळं आणली? हो, अहो पण त्यासाठी वणवण किती करावी लागली. ठोंबे साहेब, जरा चहाचं बघा बुवा. हा, हे ठोंबे फर्स्ट क्लास चहा करून आण, हो. हा. एकदम ते मसाल्याची माझ्यासाठी करतो ना तशीच. हो, हो. बस, बस, बस.
अरे बस तुझ्याशी बोलायचं आहे. हा, मी असं काय नाही, ठेव 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 ठेव. मुलं कशी आहे? गुड, अरे वा, म्हणजे दिसायला कशी आहे? बेटर, हा, आणि पैसे टक्के वगैरे बेस्ट. अरे वा, वा. म्हणून तर लग्न ठरवण्यात आलो, मुहूर्त सुद्धा काढला. अरे हा. लग्न ठरवून आलास? अरे आपण कापड घेतो तर 5-5 वेळा तपासून करून घेतात आणि तू लग्न ठरवून आलास? अहो, अशी मुलं शोधून सुद्धा सापडायची नाही या गावात. हं, पण मुलं कशी आहे? त्यांचा बाप काय करतो? मोठा बिझनेस अरे आहे. वा, वा, हा. मोठा. त्यांचं नाव आहे उत्तमराव टोपले. उत्तम, माझा दुश्मन. ते हलकटातली मुले बरोबर माझी मुलगीचे लग्न ठरवलंस तू. अरे शरम नाही वाटली तुला? आता मला काय माहित ते तुमचे शत्रू आहेत ते. अरे पण तुला अक्कल, तू पाय खाली कर, पाय खाली कर. ए ठोमे, ह्याचा चहा कॅन्सल कर. चहा कॅन्सल. तू बदमाश आहेस, पाजी आहेस. अहो, तू माझे 1000 रुपये परत कर, परत अहो, कर. माझं ऐका तर मला खरं. काही ऐकायचं नाही, तू बाहेर निघ. अहो, ठरवलेलं लग्न मोडता येतं. अरे काय मोड, तू लग्न मोडू शकतो? 100%. अहो, लग्न जुळवायला वेळ लागतो, मोडायला नाही काही. ते माझ्याकडे लागलं. आता मजा. कठीण आहे. ही लग्न मोडण्याशिवाय गत्यंतर नाही. हा? अरे याचा अर्थ काय? सगळं बोलणं झालंय आपलं. मी मुलांना सुद्धा सांगितलंय. मी माझ्या पद्धतीने चौघांच्या कुंडल्या तपासल्या. आता त्या अजिबात जुळत नाही, त्याला मी तरी काय करणार? कुंड्याला गेल्या उडत. कुंड्याला बघायचा मूर्खपणा कुणी करायला सांगितलं होतं तुला? म्हणणं जुळली म्हणजे झालं. अहो, तुम्हाला वाटते थोडी सोपी गोष्ट नाही आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगणारच नव्हतो, पण नंतर बोल नको म्हणून सांगतो. दोघांच्या कुंडल्यात मृत्यूयोग आहे. म्हणजे आकाशचा मेघाशी आणि स्वातीचा सागरशी जर विवाह झाला तर ही दोन्ही मुलं वर्षभरात मरण पावते. काय? चल रे, कसल्या भाकड कथा सांगतो. हट. झूट आहे सगळं. तुमचा विश्वास नसला ना तरी माझा विश्वास आहे. मी मुलांना विषयाची परीक्षा घेऊ देणार नाही. अगं, पण त्या दोघांचं प्रेम आहे त्या दोघीवर, याचा काहीतरी विचार. प्रेमाचं काय सांगताय? प्रेम लग्नानंतरही जमू शकतं. नारायण, ही दोन्ही लग्न मोडली म्हणून समजा. अगं हो हो हो, असा एकदम टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी यातून काही उपाय काढता येईल का ते तरी बघूया ना आपण. नारायण, हा योग टाळण्यासाठी काही ग्रहशांती वगैरे सारखा उपाय आहे काय? मृत्यूयोगावर कसलाही उपाय नाही. किती सुंदर स्वप्न बघितली होती मी. स्वाती आणि मेघा सुना म्हणून माझ्या घरात नांदतायत. माझ्या मुलाचा संसार सुखाचा करतायत. काही छान जोड्या होत्या. आकाश मेघा, सागर स्वाती. नारायण, ही लग्न मोडून टाक. साहेब, हरकत नसेल तर एक सुचव का? या चारही कुंडल्या मी बारकाईनं पाहिल्या आहेत. क्रॉस मॅरेज केलं तर कसली अडचण नाही. क्रॉस मॅरेज म्हणजे? म्हणजे हे असं, आकाशचं स्वातीशी आणि सागरचं मेघाशी लग्न लावून द्यायचं. काय वेट बीट लागले की काय तुला? प्रेम एकीवर आणि लग्न दुसरी बरोबर? शुद्ध गाढवपणा आहे हा. त्या पोरी तरी कशा तयार होतील? छे छे, हा मार्ग अगदी अशक्य आहे. बस, हा विषय तर संपला नारायण. मोठ्या जिद्दीने ही लग्न करायला निघालो होतो. त्या बाबूलाला नमवण्यासाठी मीच नमलो. जा त्या बाबूलाला जाऊन सांग म्हणा, पेडेवाड गावभर आनंदोत्सव साजरा कर म्हणाव. मी हरलो, तू जिंकलास. जा जा आता, जा तुझा. म्हणजे ते टोपलेची टोपली तू पालटी केली. अरे मजा आली काही. हे काम फक्त नारायण करू शकतो साहेब. आता काम फत्ते केल्याबद्दल तुम्ही एक पत्ता खेचायचा. अरे सोड तुझा पत्ता, तुला पत्ता मी. अरे तू पायवर करून बस, मी आता पुष्कळ खुश आहे. हे बघ, ह्याला म्हणतात पत्ता. कुठला पत्ता खेचतो? एक खेच. अरे खेच. साहेब, हा,
करण्यानंतर गेल्या 5000 वर्षात तुमच्यासारखा दानशूर माणूस आपण नाही पाहिला आहे ना? आहे ना? तेच चालली. म्हणतोस ना? ए, काय टाळकं फिरलाय का रे तुझं? म्हणजे माझं लग्न स्वातीशी आणि सागरचं मेघाशी. चल हट. वय अरे पण जीवा हे असं भलत असेल तर तू सांगू तरी कसं शकतोस? अहो मी हे मृत्यू योग वगैरे सगळं भंकस आहे हा. अरे बाबांचा विश्वास तरी कसा बसला याच्यावर? साहेबांचा नाही, मग वहिनी साहेबांचा. हा. त्या काय ऐकून घ्यायलाच तयार होईना. म्हणून तर नारायणनं हा क्रॉस मॅरेजचा सिंपल मार्ग सुचवला. नाही मला नाही शक्य होणार. तू काय वाटेल ते सांगतो काय? शक्यच नाही आहे. चा, चा, चा. नाही, नाही, मला धड- हा, तू काय वाटेल ते सांगतो काय हा? जीवा, शू काय हा? तुमचा दोघांचा कुंडल्यावर विश्वास नाही ना? अजिबात नाही. अरे मग त्यातले योग खोटे ते तुम्हीच सिद्ध करून द्यायचं. ते कसं? सिंपल आहे. हा? फक्त लोकांना दाखवण्याकरता हे असं लग्न करायचं. हा. अरे पण जीवा, काहीतरी गडबड झाली तर? काही गडबड होत नाही. हा? काय गडबड होणार आहे सागर भाऊ? हा? हे बघा, आपल्या या बंगल्यामध्ये एकूण 2 बेडरूम आहेत. हम्म. हे काय? पैकी खालची बेडरूम साहेब आणि वहिनी साहेबांची, बरोबर. आणि वरची ही तुम्हा दोघांची. हम्म. यात लग्नानंतर चौघांनी राहायचं. हा? चौघांनी एकत्र? अरे हे पार्टिशन टाकू. हा. म्हणजे दिवसभर तुम्ही खोटे खोटे नवरा बायको म्हणून मिरवायचं, हा. आणि रात्री बायकांची आदला बदल करायची. हं? फक्त 1 वर्षभर. पण 1 वर्षभर म्हणजे जरा जास्तच होते नाही? काही जास्त होत नाही. 1 वर्षानंतर आपण साहेबांना सांगू हं. की हे आम्ही असं लग्न केलं होतं, तरी आम्हाला काही झालेलं नाही. काय म्हणजेच मृत्यू पत्रिका हे सब झूट आहे. काय आकाश भैया? अरे पण लग्न म्हणजे तिथे बरीच माणसं जमलेली असणार ना, आणि त्या सगळ्यांच्या समोर मंडपात मी स्वातीच्या गळ्यात हार घालायचा? आणि मी मेघाच्या? हो. अरे हो काय? म्हणजे तुम्ही दोघांनी आपापल्याच बायकांशी लग्न करायचे. आपापल्या बायकांशी लग्न? ते कसं करायचं ते सगळं मी बघतो. हा. हं. फक्त तुम्ही तुमचा होकार साहेबांना कळवा. हं. हं. बाबा, आम्हाला तुम्हाला काही सांगायचं आहे. काय? बाबा तुम्ही आमच्यासाठी इतकं सोसलेलं की तुम्ही आम्हाला कधीच काही कमी पडू दिलेलं नाहीये. हा, तुम्ही आणि आईनी आमच्यासाठी किती खस्ता काढल्यात याची जाणीव आहे आम्हाला. बरोबर. अरे पण एवढं सगळं कशासाठी सांगताय तुम्ही? एवढ्यासाठी की बाबूलाल काकाच्या पुढे हार पत्करावी लागली याचं दुःख आम्हाला बाबांच्या डोळ्यात दिसतंय. हो, आणि आम्हाला ते बघवत सुद्धा नाहीये. आणि म्हणूनच आम्ही आमच्या प्रेमावर पाणी सोडायचं ठरवलंय. त्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. आहे ना बाबा, एक मार्ग आहे, नारायणानं सुचवलेला, क्रॉस मॅरेजचा मार्ग. म्हणजे मी स्वातीशी आणि सागर मेघाशी असं आम्ही दोघे लग्न करायला तयार आहोत. हो ना दादा? हा, हो. हा. आम्हाला हा गलिच्छ प्रकार अजिबात मान्य नाहीये. हो ना, त्यापेक्षा आम्ही लग्नच करणार नाही. अगं फक्त 1 वर्षापुरतं. हे बघ 1 वर्षानंतर आपल्याला काही झालेलं नाहीये दिसेलच. मग आपण वस्तुस्थिती जाहीर करून टाकू. No. हा? हे बघ, मला सुद्धा ह्याच्यात काही अवघड दिसत नाहीये. फक्त आपण सावधगिरी बाळगली म्हणजे झालं. बर, पण फक्त 1 वर्ष. हो, आणि 1 वर्षानंतर 1 दिवसच का? 1 क्षण सुद्धा नाटक करणार नाही आम्ही. अगं माझी पाय गती. आकाश, आपण या नाटकाला आत्ताच सुरुवात करूया. Right. हा? चल. हा. हाय. हं? अगं, काय? पकडा. स्वाती, हा. 1 महिन्याचं असा काय पकडताय? इकडे बघ. हा? मी काय म्हणतो माहितीये, त्याला अशीच शिक्षा मिळाली पाहिजे होती. अरे पण त्याचा थोबडा मला बघायला मिळाला असता ना, तर अजून मजा आली असती. काय म्हणतो? पोरी कुठे दिसत नाहीत? हा, ते लग्न मोडल्याचा त्रास त्यांना पण पुष्कळ झाला. हो का? तर मला म्हणत होते की आम्ही 2 दिवस मामाच्या घरी राहायला जातात. मी म्हटलं ना. हे म्हण, तू कशाला आला? हा? मी आपला असाच अच्छा. सहजच आलो होतो अच्छा हे अच्छा. द्यायला. हे काय? हं. अरे वा, हे तर लग्नाची पत्रिका दिसते. हा? कोणाचे लग्न आहे? हे आपल्या परिचयाचेच आहेत.
श्री उत्तमराव टोपले यांचे सुपुत्रची सागर आणीची आकाश यांचे विवाह. चला आम्ही सुटलो. आता बघूया कुठली मुलगी मिळाली या बावरट मुलग्यांना. ही बाबूलाल रतीलाल जैन यांची कन्याची चौका स्वाती वरची चौका मेघा यांच्या बरोबर. बदमाश बाजी हलकट थांबे काठी बंदूक जे काही असलं ते आण. हे लग्न कसे होते ते मी बघतो. एकेकांचे मुर्दे पाडीन दे. आता जाण्यात काही अर्थ नाही साहेब. तिकडे झालंही असेल. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते युगस्वरामी. शुभमंगल सावधान. आता वधूवराने एकमेकाला हार घालायचे. काय झालं बघ रे? डोकं खाली कर. फ्यूज गेला होता. केला रिपेअर केला. मला वाटलं बाब्या. काहीतरीच तुमचं. नमस्कार. सौभाग्यवती भव. सुखानं संसार करा. सुखी राहा. ऐकलं का? तुमची एकुलती एक आत्या आहे बरं इथं. नाही तर विसराल तिला. या गडबडीत आपण विसरणारच होतो. पण मी बरी विसरू देई. आता लवकर मुलं होऊ द्यात. आई आई लवकर म्हणजे उद्या. आगाऊ मेला. अरे 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 माझ्या कशाला पाया पडतात? मी नोकर आहे तुमचा. अरे जीवा, तू नोकर असलास म्हणून काय झालं? बाकी सगळ्या बाबतीत वडील आहेस. आणि आमच्या जीवाचा सखायस रे. नाही र पोरानू. सुखाने नांदा पोरानू. अशी नाही येऊ द्यायची मी आज. आधी नाव घ्यायचं आणि ते सुद्धा उखाण्यात. मेघाली तू घे ना प्लीज. घे ना प्लीज. तू घे ना. सागर रावांची हुशारी सांगू कशी मी शब्दात. वर्षभरातच नेतील मला वैभवाच्या आकाशात. वा 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 वा. व्हेरी गुड घेतलंस ना. आता स्वाती तू. आकाशरावांची युक्ती आहे ही खरी. आकाशरावांची युक्ती आहे ही खरी. लवकरच चिंब होईन मी आनंद सागरी. वा वा वा. आता उत्तमा एव्हरीथिंग उत्तम झालं हो. पण हे शॉर्टकट मॅरेज नाही बाबा आवडलं आपल्याला. होम नाही फेरे नाही याला काय मॅरेज म्हणतात? अगं शांते, तू पण कमालच करतेस. जीवा हे खाली उतर. अगं तो बाबूलाल मध्येच टपकला असता तर सगळा गोंधळ उडाला असता ना. हा ना. म्हणून शॉर्टकट मॅरेज बघे. बरं तुला घेतलेली साडी पसंत पडली की नाही? होत. हा. अरे म्हणून तर म्हटलं एव्हरीथिंग उत्तम झालं म्हणून. तुमचं राहू द्या हो. तर काय म्हणत होतो मी उत्तमराव. हा. उद्या निघावं म्हणतो आम्ही. का कंटाळा काय एवढ्यात आमच्या घराला? कंटाळायला काय झालंय? त्यांच्या सगळ्या सोयी आहेत की इथं जवळपास. शांते, तुझ्या जिभेला काही हाड? उत्तमराव ही कोणाच्या बापाला देखील ऐकायची नाही. या कार्ट्यांच्या सुद्धा. गब्बसा. ते तुम्ही मला तुमची सांगताय. सगळी लक्षणं मला ठाऊक आहेत. जेव्हा तेव्हा मला हिनवत असता. शांते, तुझं पुराण आता बस झालं. हो. तुझं ऐकून ऐकून ही पोरं सुद्धा पेंगायला लागली बघ. चला रे चला रे, तुम्ही जा जा. ए, सागर, अरे तू वर कुठे चाललास? मग काय वेडा बिडा आहेस काय? अरे तुमच्यासाठी मी माझी खोली मुद्दाम खाली करून घेतली आहे. तू आणि मेघाने खाली झोपायचं. आकाश आणि स्वातीला वरती जाऊ दे. तू खाली खाली. अरे वा.
झोपलेत वाटतं सगळे. सागर सागर जावर जा. किती बघते मग? सागर दादा इकडे काय करता? इकडे काय करताय? बोला की. पाणी 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 तहान लागली होती. पाणी वरती ठेवलेलं नाही? पाणी आहे? सांडलं सांडलं हो, ना. सांडलं. तू रे? मी बाबा माझी अभ्यासाची पुस्तकं वरतीच राहिली हो. अरे पहिल्या रात्री पुस्तकं कसली वाचतोस? चला चला झोपा जाऊन चला. चला. पाणी पितायत. काय झालं? काय होणार आहे? त्या आत्याचं कार्ट कंबरेत लाथ घातल्यासारखं ओरडलं. मग आता? आता काय? आता बसा हात चोळत. एकच मिनिटात सागरला वर पाठवलं. अरे जाऊ गण. जा ना. गो. राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम. हे बघ, हे बघ. तू इथे काय करतोस माझ्या बाथरूम मध्ये? मी पायपावरून खाली आलेलो आहे. तू तसाच वर जा. स्वाती तुझी वाट बघते. शेवटी तू आयडिया लढवलीस. टाटा. मेघा मेघा. कसं काय उड्या मारतो खाली? काय कळत नाही. नको फाटे. अरे काय झालं? मी खिडकीतून जाऊ शकत नाही. खिडकी बारीक आहे. अरे तू जाड आहेस म्हणून सांग. चल चला चल. काय चाललं होतं? मी नाही उडी मारत. केवढं खोल आहे. चल चल. हळू हळू थांब थांब थांब. मी प्रयत्न करतो. थांब. आकाश आकाश. अरे बापरे. अरे मी तुझा मोठा भाऊ आहे रे. अरे मोठा भाऊ होतो रे. नीट जा. हं? अडकला होता खिडकीत. बरं, जाऊ दे. केवढं खोल आहे. मोठा भडाल पोचले. पडला सागर. सागर पडलं वाटतं. अरे काय झालं सागर भाऊ? पायपावरून काहीतरी मोडल्यासारखं वाटतंय. पाईप असणार. मॅरेजच्या पहिल्या रात्री पाईपवर का चढतं कुणी? मला काय गेला मला. डॉक्टरला बोलून आण जा. हा ताणतो. अगं बाई, बाथरूमच्या खिडकीच्या काचा कोणी काढल्या? चोराने. हो. कुणीतरी ना चोरासारखं जाताना दिसलं म्हणून मी त्याचा पाठलाग करायला आळे पडलो पाईप सकट. ताबडतोब बंदोबस्त करून टाकायला पाहिजे चोराचा. चल, उतर, 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 तिकडून जा. शाबास. सावकाश सावकाश. एक पायी नाची बरे गोविंदा. वा पडेल ना तो. पाईप नसताना धडपडते बोय. बस मला वाटलं दुसरा पैसा जातोय की काय. सागर सावकाश बस. बरं वाटते का आता? हा? का डोकं दुखतंय अजून? दुखतंय रे. दुखतंय? हा? काय झालं? वहिनी साहेब इथेच आहेत. हा आलोच. मेघा. झालं. काय दिवस आलेत. पण ओमला आपले सगळे रस्ते बंद झालेत आता. सगळ्या खिडक्यांना ग्रिल लावून घेत आहेत बाबा.
चोरांसाठी हा खास बंदोबस्त केलाय बाबांनी. बाहेरच्याच काय, घरातल्या सुद्धा. चला सागर भैया चला. हळूहळू हळू पायाला मुंगी आल्यासारखं झालंय. इडने त्याला. आता 8-15 दिवस जरा सबुरीनच घ्या. हा, हे बघा, घरात काही करणं मला सध्या डेंजर दिसते, हा. म्हणून म्हणलं जरा आरामशीर घ्या. हा. एकदा तुम्ही बरे झालात ना हा. की मग आपण हनीमून करू. आपण आपण स्वतः हा सध्या पडा. पडा चला. सावकाश सावकाश. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका. काय आहे स्वाती? काय जरा औषधाच्या गोळ्या देऊन ये ग. हो हो देते. हो काय करतोयस? आई येतील ना. आईची पूजा म्हणजे कमीत कमी 1 तास. मेघा, सागरचा चहा जरा नीट कर हा. त्याला दुधाचा चहा लागतो. हो हो माहितीये मला. साहेबवर पेपर वाचतायत. चालू दे तुमचं. चहा प्यायला. चहा बरोबर आणखीन काय काय देतेस? सध्या फक्त चहाच घ्या. अगं तो केक आहे ना, तो दे चहा बरोबर. नुसता केक चालणार नाही. चहा लवकर आण. हा, हो लवकर, हो लवकर. आणते भाऊजी. भाऊजी. दुपारी 2 वाजता याचं लक्षात आहे ना. शालिनी, माझा रुमाल कुठे आहे? अहो घर काय डोक्यावर घेताय का रुमालासाठी? नाही तसा माल माझ्याकडे आहे ग, पण मी जर घर डोक्यावर घेतलं नसतं तर तू इथं आली असतीस का? चला मला काम पडली. ए, थांब थांब थांब. अगं, कामं तशी नेहमीचीच आहेत ग. बस, 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 बस. हा, हा. काय त्या लग्नाच्या गडबडीत आपला एकांत मात्र हरवला. 2 घटका निवांतपणे बसून बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही बघ. तुम्ही आणि निवांत बोलणार? नाव सोडा. तुमचा उत्साह म्हणजे नव्या जोडप्यापेक्षा जास्त. अगं त्यातच तर खरं संसार सुखाचं रहस्य आहे. पण खरं सांगू, अजूनही तू मला खूप आवडतेस. हा, आता तुला मी आवडतो की नाही कुणास ठाऊक. लाज नाही वाटत असं बोलायला? मग तू अस्वस्थ नाही झालीस माझ्यासारखी एकांत नाही मिळाला म्हणून? चला, आम्हाला नाही पुरुषांसारखी बडबड करतायत. वेळ आली म्हणजे आम्ही बायका काय करायचं ते करतो. ही फाईल आजच्याच गेली पाहिजे. येस सर. आणि मी फक्त 2 वाजेपर्यंतच ऑफिस मध्ये आहे. त्याच्या आधी येऊन मला भेटू. अरे, आकाश. ओ, आज दुपारी नागपूरची पार्टी येणार आहे, तेव्हा तू हो. जरा ऑफिस मध्येच थांब. मी पण मला ते बँकेत जायचं. आपलं लोन बँकेत जाणं तेवढं महत्वाचं नाही रे, पार्टीला अटेंड करणं महत्वाचं आहे. नाही, पण बॅलन्स शीटचे क्लॅरिफिकेशन फक्त मलाच माहिती आहेत, तेव्हा मला जाणं. बर, ठीक आहे तुझं. मी थांबतो ऑफिस मध्ये. हं? थँक्यू. मेघा, झाला का डबा भरून? हो हो झाला. अरे त्यांना लंच नंतर भेटा म्हणून सांग. हा, जेवण तयार मांडून ठेवलंय. हा, हा. हं? त्या दुपारी बाहेर जाणार आहेत, तेवढ्या वेळात घरी येऊन जा. आम्हाला नाही पुरुषांसारखी बडबड करतायत. वेळ आली म्हणजे आम्ही बायका काय करायचं ते करतो. बायका या बाबतीत चतुर असतात हेच खरं. ये ये, आज एकदम मस्त जेवण आहे, आरामात जेव. अरे वा. अरे पण बाबा, तुम्ही नाही जेवत? नाही, ती चिठी पोट हं? पोट फार बिघडले. मी डॉक्टरला नाही बोलवतो. नाही, डॉक्टरला बोलवायची काही गरज नाही. तू जेव, आरामात जेव. हं. अरे हो, मी आज थांबणार म्हणालो होतो ना, पण मला हा. थांबता येईल वाटत नाहीये. हा? तेव्हा बाबा. नागपूरची पार्टी तूच अटेंड कर. पण बाबा, ते बँकेत लोन प्रपोजल साठी आपल्या जीएमचा फोन आला होता ना. आला होता. हा, तेव्हा बँकेत मलाच जायला पाहिजे. तू जेव, आरामात जेव. पण बाबा, हा. हॅलो. हा, मॅनेजर. हा, ते नागपूरच्या पार्टीला जरा फोन करा आणि सांगा त्यांना उद्या या म्हणून.
असं काय बघतोयस तू आता हसायला काय झालं? ए आपले फक्त हातच भाग्यवान आहेत नाही, तेच एकमेकाला मिठी मारू शकतात. बघ ना. स्वाती खूप दुखतंय का रे? थांब हं, मी तुझी ती स्प्रेची बाटली घेऊन आले. हे लवकर ये हा. आत्ता येते. मला एक एकटं वाटतंय. आले रे. काय झालं ग? बघ ना, अजून नाही आला तो. चिठ्ठी पाठवून सुद्धा काही उपयोग नाही. येईल ग, आत्ता येईल. जमीन पडत रेशी जा. चुकलो 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 किती उशीर येतात? चुकलो. हे बघ आता आई येईल. आई यायच्या आपण आपलं काम. कबाब में हड्डी इथेच आहे वाटतं. एक मिनिट. भाऊराया काय? बाहेर चला. नको नको, मी इथेच बरं आहे. लहान भाऊचं ऐकायचं असतं. चल बाहेर. बर चल. चल. अरे, लवकर चल. अरे मोठ्या भावासारखा वाग. हे बघ तुम्हाला सिग्नल दे. अरे कसा काय? अब तू गाणं म्हण गाणं आणि जोरात म्हण. कळलं? बस. अरे चालू दे चालू दे चालू दे. गोविंदा 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 आला रे. गोविंदा आला रे. गोंधळ आला रे. गोविंदा आला रे. आला रे गोंधळ आला. अरे किती चांगलं गाणं मी तुला शिकवलं आणि काय बेसूर गातो रे तू. काय करणार बाबा, सूरच सापडत नाही हो. बघा ना कसं झालंय. गोविंदा आला रे. ए गोंधळ आला रे. बस 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 बस. तू इथं बसून काय करतोयस? आतमध्ये आराम करायचं सोडून. पहाऱ्यावर बसलोय. हा हा पहार. पहाऱ्यावर. पहाऱ्यावर पहाऱ्यावर नाही, मी वाऱ्यावर म्हटलं. हा. बाबा हाताला वारा लागावा ना, म्हणून मी इथे बसलोय. हा. वार. गोविंदा. काय? मग ठीक आहे. त्या बाहेर गेलेत ना? हो, हो. हा, मग तू बस बस. हो पण जास्ती वेळ बसू नको रे उगाच. हो हो. वारा लागेल जास्ती आणि मग सर्दी होईल हो. हाताला. तुला गोविंद आला रे. हे गोंधळ आला रे. हे गोंधळ आला रे. गोविंदा. अरे गोंधळ आला रे. हे गोंधळ आला रे. गोंधळ आला रे. अरे गोंधळ आला. हे उघड. अरे उघड. बाबा आले. बाबा बाबा. ए हुशार. बाबा आले भारे. तू काय करत होता? तू काय करतो मग? अरे मला काय करतो? अरे गेलं माझा चष्मा. अरे माझा हात. अरे माझा पाय दुखते रे. अरे पाय दुखते. आय, आय, आय. गप्प रे. काय? तू इथं वाऱ्यावर वाऱ्यावर वाऱ्यावर. आणि असा? बाबा तुम्ही इथे कसे? तुमची मीटिंग होती ना जीएम बरोबर बँकेत? हा ते पोट. मग अशी जास्त दुखत होतं पोट. हा पोट. पोट आता जास्तीच दुखतंय म्हणून सरळ घरी परत आलो. पण तुला आम्ही ऑफिस मध्ये थांबायला सांगितलं होतं की नाही? हा तुझा बेशिस्तपणा जर असाच वाढत राहिला तर धंद्याचं वाटोळ होईल. नाही नाही नाही, त्या नागपूरच्या पार्टीचा फोन आला होता. ते आज येणार नाहीये. स्वाती, आकाश भाऊजी आलेत बघ. आले. हं? हे काय तुम्ही इथंच? बाहेरून कधी आलात? आताच तरी येते. हं? डब्यातला चोर कोण आहे? हं? स्वाती तू तू मी इकडे इकडे ये. हे बघ जेवणाच्या डब्यातून फक्त जेवण पाठवायचं असतं, चिठ्ठ्या नाही. चिठ्ठी? हे बघ उगाच न कळल्याचा आव्हान नकोस. आकाशला जेवणाच्या डब्यातून तू चिठ्ठी पाठवली नव्हतीस? हिने जेवणाच्या डब्यातून चिठ्ठी पाठवली. कुठे भाजीत गेलीस तर भाजी वाचता आलीस ती का? चिठ्ठी खाता आलीस ती का? चिठ्ठी वाचता आलीस ती का? पण
अगं आता उगाच लपछपी करू नकोस. तू डब्यात चिठ्ठी ठेवलीस ना तेव्हा पाहिलं होतं मी. अहो उगाच काय वाद घालताय? चोरून चिठ्ठ्या आता त्यांनी नाही पाठवायच्या तर काय आपण पाठवायच्या? नाही पण एखाद्या वेळेला आपण चिठी पाठवली तर काय हरकत आहे म्हणतो मी. हम्म. ए, तात्पर्य काय? चुकीच्या डब्यात चिठी पाठवायची नाही आणि चुकीचा डबा उघडायचा नाही. हा, तुला माहिती ना माझा डबा कुठला चिठी पाठवायला? चला काहीतरी. लाजली काय? साहेब हं? काही चिंता आहे? अरे आता चिंता कुठली रे ठोंबे. मुली लोक घर सोडून गेली. त्यांची गडबड सडबड सगळी बंद झाली. हा घर एकदम भकास झालं भकास. हे भगवान. आता तुमचा सोडून दुसरा कोणाचा थोबडा इकडे आहे काय बघण्यासाठी? ते खरंच आहे म्हणा. मुली होत्या तेव्हा जिवंतपणा होता घराला. अरे माझी पोरी लोक सुद्धा हरामखोर निघाली रे. एक फोन सुद्धा केला नाही. आपला बाप जिवंत आहे की मेला आहे ते विचारावं ते सुद्धा वाटलं नाही त्या लोकांना. त्या घाबरत असतील तुम्हाला भेटायला. अरे पण लगन तो करी नाख्या नाही लोक. आता मी काय लगन तोडायला जाणार आहे? हे मुली लोक त्यांच्या बापाला एवढा लवकर विसरून जाणार माहित नव्हतं मला. साहेब मी भेटून येऊ त्यांना. हवं तर त्यांना 4 दिवसासाठी घेऊन येतो. नको 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 नको. तुम्ही तिकडे गेले तर टोपल्यास हाला म्हणेल की बघ कसा आला झक मारत पाय धरायला. काही गरज नाहीये. अरे अरे सागर, तू अजून तुझी बॅग भरून झाली नाही ना? हा कधी वेळेवर तयार होत नाही बघ. काय काय चाललंय का तुमचं? हा बघ ना अजून यादीच करतोय सामानाची. हे सुद्धा महत्वाचं काम आहे ना. सामानाची यादी कशाला? सामान हरवू नये म्हणून. आणि मिस्टर बॅगच हरवली तर? अगं शुभ बोल करणारी. अरे आता लवकर आटप ना, नाहीतर तुमच्या या बॅगेपायी आपली हनीमून एक्सप्रेस चुकायची. अरे झालं रे बाबा. ही लिस्ट तुझ्याकडे. माझ्याकडे? तुमच्या सामानाची यादी माझ्याकडे कशाला? ठेव. ऐकू येत नाहीये काही. हो ग बाई. हॅलो, हा बोला ठोंबे. स्वाती, स्वाती काय झालं? मेघा पप्पांना हार्ट अटॅक आलाय. खूप सिरियस आहेत ते. आपल्याला लगेच जायला हवं. आपण निघूया लगेच. हो साहेब. अरे तू आहेस काय? साहेब झालं अरे ना मला. काय नाही झालं. हे घे सफरचंद खा तू. आणि काय म्हणतोस तू? म्हणजे एक्सक्यूज मी, बाबूलालजी कोणत्या रूम मध्ये? थँक्यू. साहेब साहेब ते आले. अरे ह्याचं काय? हे तू ठेव, मी नंतर खाईन. ऑक्सिजन दे ऑक्सिजन. ऑक्सिजन कशाला? हे नाकाला नाही लावायचं. बरं बरं लवकर लवकर. ऑक्सिजन. पप्पा पप्पाचं कसं झालं? पप्पा मुलींनो, बरं झालं तुम्ही लोक तुम्ही आले.
मरण्याच्या पूर्वी तुम्हाला पाहावं असं वाटत होत. आता मी मोकळा झालो जायला. हे लोक लहान होते तेव्हापासून मी एकच स्वप्न पाहिलं की हे लोक आयुष्यभर माझ्या बरोबरच राहणार. लग्नानंतर पण. म्हणजे घर जावे म्हणून तुम्ही दोघांनी इथंच राहायचं? हो, असं काय करताय? शेवटचे 4 दिवस राहिले साहेबांचे. आपण ते कसं शक्य आहे? असं बोलू नका. अरे असं बोलू नका. अरे शेवटच्या वेळेला मला पाणी पाजणारा कोण असणार? तुमच्याशिवाय माझी चिताला आग कोण लावणार? साहेब अरे साहेब साहेब अहो आपल्या बाबूलाल शेठला हार्ट अटॅक आलाय. सगळेजण तिकडेच गेलेत. हार्ट अटॅक? मग आपल्याला गेलोच पाहिजे त्याला बघायला. काय उत्तमराव गायगत कुठे निघाला? अरे बाबूलाला हार्ट अटॅक आला, तुला कळलं की नाही? कळलं ना, मी तिथूनच येतोय आता. कसे येत होते? उत्तम कान इकडे कर. आहा. काय झालं? हा? नाही, तू जरा इथेच थांब, मी तुला नंतर सांगतो. डॉक्टर वागळ्यांना आज भेटलंच पाहिजे. साहेब हो अरे बाबूलाल, 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 काय ही तुझी अवस्था? अरे मला कळलं तसं मी धावत आलो. बरोबर आहे, डॉक्टर वागळ्यांना सुद्धा घेऊन आलो. ते सुद्धा धावत आले. हे बघ अजून धावत आहेत. दमले. अहो पण डॉक्टर तपासून गेले की नाही तुम्हाला? ते साधे सर्दी खोकल्याचे डॉक्टर असतील, पण हे हार्ट स्पेशालिस्ट आहेत, माझे दोस्त आहेत. हे तपास तपास. अरे अरे पण दुसरा डॉक्टरचं औषध चालू आहे. हा साधा डॉक्टर नाहीये. याने कित्येकांची बंद पडलेली हृदय चालू केली. परवा त्या याचं हृदय बंद पडलं होतं, यानं एका बुक्कीत चालू केलं. तुमचं हृदय चालू आहे ना? का बंद पडलंय? हो चालू नाहीतर एका बुक्कीत. चला बाहेर, चला बाहेर, चला बाहेर, चला बाहेर, चला बाहेर. काय करू? काय मोडलं? काय मोडलं? उत्तमराव हा? परिस्थिती उत्तम नाहीये, गंभीर आहे. नाही ते दिसतच आहे चेहऱ्यावरून. पण काय हो, तुम्ही असे मोघम बोलू नका, काहीतरी उपचार करा ना. अरे पण ऑपरेशन हाच शेवटचा उपाय. ऑपरेशन? अरे पाया पडतो, मला माफ करा. करवा काय वातड मात कापायचं म्हणजे करवतच लागणार. बाबू, मला 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 हार्ट अटॅक झालाच नव्हता. मी नाटक केला होता. उत्तम देवा शपथ मला काही झालेलं नाहीये. हे मला आधीच माहिती होतं, पण हे मला सांगून काय उपयोग आहे? तुझ्या मुलींसमोर कबूल करली. पप्पा आहेत आहेत अजून आहेत. मंडळी, मला हार्ट अटॅक झालाच नव्हता. मला गॅस, मला गॅस. त्यांना गॅस झाला होता म्हणून त्यांना छातीत दुखल्यासारखं वाटत होतं, होय ना? हो. आता डॉक्टरने त्यांना तपासलंय. आता काय नाही, होय ना? काय नाही. आता ऑपरेशन हनीमून. आता नो ऑपरेशन. काय? नो ऑपरेशन. आता ओनली हनीमून. अरे नाही अरे एक्सक्यूज मी सर. आता वेळ नाहीये. किल्ला नको का घ्यायला? किल्ले राहिले ना. तेच ना. मिस्टर जरा किल्ल्या देत आहे ना? पण आपण कोण? आम्ही कोण? आपण कोण रे? टोपले टोपले म्हणजे आम्ही दोघं टोपले आणि आमच्या टोपले म्हणजे मिस्टर आणि मिसेस टोपले. आमच्या 2 रूम्स बुक आहेत ना? ओ म्हणजे हनीमून कपल्स. वेलकम वेलकम सर. तुम्ही चाव्या द्या हो. चाव्या फारच आहेत. 101 आणि 102. हॅपी हनीमून सर. अरे लवकर लाव, इतक्यात येतील ते. अरे बापरे.
इथे आत्या आहे. हा? मग काय करायचं? अगं बाई आली बाई वेलकम वेलकम. अरे या 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 कसा काय झाला तुमचा प्रवास? अगदी धावत धावत. पण तुम्ही दोघं इथे कसे? अरे या हॉटेलचे मॅनेजर आहेत ना, त्यांचा स्मॉल ब्रदर तो आमच्या शेजारी राहतो. त्याच्या मॅरेज साठी आम्ही इथे आलो. फुलं वगैरे इथं रजिस्टर बुकात तुमची नावं वाचली आणि आम्ही ओळखलं. तुमचा हनीमूनचा प्रोग्राम दिसतोय. मग मीच म्हटलं हिला या परगावात त्यांना काय हवं नको ते कोण बघणार? आपणच नको का बघायला? म्हणून कार्यालयात न जाता इथंच थांबलो तुमची वेट करत. पण तू तर आम्हाला सोडून लग्नाला जाणार आहेस ना? डोंट वरी, मी तुम्हाला सोडून कुठं कुठं जाणार नाही. मॅरेज उद्या संध्याकाळी आहे, तेव्हा आता उद्या म्हणजे आज? आज हनीमून. अहो, पण चला आज चला. बसा. आता गुड नाईट हा स्वीट हनीमून. आत्या आत्या आता उद्या सकाळी दार उघडेन. आत्या.
आई बाबा आले बघा तुमचे. लग्नाला जायचं ना तुम्हाला? पळा पळा. जा जा आईस्क्रीम खा हा, आईस्क्रीम. अगं आत्ते घेऊन जा ना त्यांना, इथून कंटाळ दिला ते इथे. अजिबात नको, वरी करतील मला. पण द्या बाळू, आम्ही अर्ली येऊ हा. फार तर 11 वाजतील. अरे वा, म्हणजे तुम्ही 2 तासानंतर येणार. झकास रे. झकास रे काय त्या? अगं झकास म्हणजे तोपर्यंत ती मुलं झकास झोपतील ना. हो? तसं झकास. हो. मुलानो, प्ले हा प्ले. चला. त्या त्यांना झोपवायचं कसं काय? ओ हे बघ, त्या कार्ट्यांना मी झोपवतो. त्यानंतर आपण दोघं आपापल्या बेडरूम मध्ये जाऊया. सागर, हा रूम सर्व्हिस, मी 102 मधून बोलतोय. इथे जरा भरपूर श्रीखंड पाठवा. हा, आणि त्याच्यात भरपूर जायफळ सुद्धा घाला. हा, भरपूर घाला, विसरू नका. आणि 1-2 ग्लास दूध सुद्धा पाठवा, अगदी बदाम पिस्ते घालून. ओके, थँक्यू. जायफळ कशाला रे? चल. अरे जायफळ घातलं म्हणजे रात्रभर. घ्या साहेब. नक्की झोपतील ना. श्रीखंड पुली कोणाला हवे? खाली. बाय. घ्या, सुरू करा. लवकर लवकर झोपा. हे लवकर लवकर खा. हो. हे बंड्या झोपाळलंय, पटापटा खातोय. आई तुला मारणार, आई तुला मारणार. का रे? आमच्या शेजारची मावशी आहे ना, तिला बाबांनी टिचकी मारली. म्हणून बाबांना आईनी मारलं. आई तुम्हाला मारणार. माझ्या मते मुलं जरा आगाऊ आहेत. त्यांना आपण बाथरूम मध्ये कोंडून ठेवूया का? अरे थोडा धीर धर. आत्ता झोपतील बघ ती दोघं. बाहेर बाहेर मेघा. अरे बापरे, आत्या आली वाटतं. सागर, अरे तिकडे आत्या आली आहे. अरे बापरे, आहे का? बरंच खोल आहे. नाही नाही काय साहेब, दूध. दूध? त्या आईला मला वाटलं आत्या आली. पडला. साहेब साहेब, हनीमूनवाला आलं. काय झालं सागर भैया? तुमच्या पायाला तर फार शनीची 7:30 लागलेली दिसतीये. काय झाले? पण हनीमून झाला ना? कसला हनीमून? सगळा बट्ट्याबोळ झाला. सगळी रात्र हॉस्पिटलमध्येच गेली. बरं झालं. सारखं कसं रे लागतं तुला? काय आता कुठे आणि धडपडलात? ते गॅलरीतून ते पतंगाचा मांजा पकडायला गेले. मांजाही गेला आणि यांचा तोलही गेला. हो ना? तुला आनंदाची बातमी, तुला कॉलेज कडून लेक्चररची ऑफर आली आहे. सावकाश सावकाश. यात कुठंच दिसत नाही. शालिनी, ए शालिनी,
काय झालं? अगं शांताला मी सही करायला एक फाईल दिली होती ती आणून दिली कधी ना? साहेब वकील साहेबांनी सांगितलंय की उद्यापर्यंत जर फाईल मिळाली नाही तर पंचायत होईल. म्हणजे आत्ताच्या आत्ता फाईल आणून द्यायला पाहिजे. हो. हं? ठीक आहे, मी उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे फाईल पोचवतो. हा बर बर. येतो मी. अगं पण मी शांताला बजावून सांगितलं होतं यात्रेला जाण्यापूर्वी फाईल आणून दे म्हणून. अहो त्या जाताना घराच्या किल्ल्या देऊन गेले आहेत. अगं मग किल्ली दिली तेव्हा फाईल का नाही आणून दिली? कमाल करतात बुवा लोक खरोखर. कामाची जबाबदारी सुद्धा कळत नाही. सागर, काय बाबा? अरे एक काम कर, शांता त्याच्या घरी जा. हा? आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असं लिहिलेली एक फाईल असेल तेवढी घेऊन ये. शांतात्याकडे? म्हणजे 40 किलोमीटर जायचं आणि 40 किलोमीटर यायचं. येईपर्यंत खूप रात्र होईल हो बाबा. तुला काय धावत जायला सांगतो काय मी? मग गाडी घेऊन जा. अहो पण मला उद्याच्या लेक्चरची तयारी करायची ना. हा? अच्छा अच्छा, म्हणजे बायकोला सोडून तुला जावत नाही. हा एक काम कर, तू मेघालय घेऊन जा, पण उद्या फाईल आणायला मात्र विसरू नकोस. हा नाही तर बायकोला घेऊन जाशील आणि शालू माग एकदा असंच घडलं होतं नाही? अहो काय हे सगळ्यांसमोर? हो त्यांनाच काय, मला बी समजा आठवतंय. हा लय बेस्ट आयडिया दिली. थँक्यू साहेब, थँक्यू. मग आता काय करायचं? मी सांगतो तसं करायचं. आपल्या सागर भैयांना कोकणातला म्हातारा मामा बनवून घरी पाठवून द्या. पण स्वातीचं काय? नाही नाही, इकडचं सगळं मी बघतो. ओके ओके. आले वाटतं. चला झटकन फाईल घेऊ आणि पटकन निघू. अरे आकाश, तू इकडे कसा? अरे किती वेळ? झालं, बाबांनी तुला सुद्धा फाईल आणायला पाठवलं ना. बाबांचं मला हेच कळत नाही, आता एका कामासाठी 3-3 माणसं का पाठवतात ते? सागर, हा, दार काय? हा हा उघड. कमाल. हा? झालं. काय झालं? हाय 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 करून हसायला काय झालं? अरे तू सुद्धा असाच हसशील माझा प्लॅन ऐकल्यानंतर. म्हणजे तुला स्वातीला भेटायचंय ना? हो, भेटायचंय ना? हा मग मी सांगतो तसं करायचं. हा. या बॅगेत मामा बनण्याचं सगळं सामान आहे. काय? तू मामा बनायचंस आणि घरी जायचंस. हा. घरी माझ्या रूम मध्ये स्वाती तुझी वाट बघत बसलेली आहे. हा. मामा बनायचं आणि तिला भेटायचं. हा? शी, पण मामा बनायचं आणि भेटायचं म्हणजे कसे तरी आहे. सागर, बरं, ठीक आहे. हा. पण मला एक गोष्ट कळत नाही, तू काय? इथे काय करणार आहे? मी ना नाही. आलं आलं ना? लक्षात. म्हणजे तुम्ही इथे, आम्ही तिथे. हा. फर्स्ट क्लास. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा. उद्या सकाळी 6 वाजता नाक्यावर यायला विसरू नकोस. 6 वाजता? हो. अरे पण दूध आणायला जीवा जातो ना. अरे दूध आणायला नाही रे, मग? तिला न्यायला. मी सोडू तिला? हा आलं लक्षात. नाही पण मला एक सांग, हे सगळं मामाचं नाटक करताना काही गोंधळ झाला तर? तू केला नाहीस तर होणार नाही. तू चल नाही, इकडून. नाही, चल, चल, चल. तू माझं ऐकून घे. चल बाहेर. आकाश, तू अगं, नाही, नाही. जा घरी, चल, चल, चल. अरे पण मेघा, का तू मला कुठे गेला? कुठे गेला? काय? नाही, मला तुला एक सांगायचं असं होतं की ती फाईल आता अरे, शोधून मी शोधून ठेव, ठेवतो. नंतर तुला वेळ मिळणार अरे, नाही मी ना. शोधून ठेवतो, तू चल इथून. अरे पण तू जा बघू बाहेर. अरे चल, आकाश, मी आणि- मोठा भाऊ आहे रे. ए, अरे आ! हाय ग. बघा नाहीतर मग हे वाईट आहे म्हणून सांगतो. घ्या. भजी वही पण पण आली. आहे. आणि आता काय लागलं तर स्वातीला बोलवायचं. बोल. मला अखंड शिवलीला अमृत वाचायचंय. वाचायचंय. मी मध्ये उठणार नाही. मी तुम्हाला उठवणार सुद्धा नाही. आणि मी आहे ना बघायला. मग झालं तर घ्या. काय? कुठे? अहो, तिकडे कुठे? हा? ठीक. मी ठेवलंय ना. घ्या. हा. जीवा, हा, अजून कसं आलं नाही इथे? कोण येणार होतं? आपलं हे आकाश भैया. हो. आकाश भैया, हो. ते लेट येणार आहेत आज. स्वाती, सांभाळा नवऱ्याला. आता गेला असेल एखाद्या दुसऱ्या मुलीबरोबर फिरायला. आले आले. हा आलो आलो. उत्तमराव टोपले. उघडलाय दरवाजा. या या. काय जीवा,
जीवाला बाबा जीवाला पोचलो बाबा. कसं काय फर्स्ट क्लास सागर भैया हा घाणेरडा चष्मा कुठून आणला हो? नवीनच विकत घेतला होता वाटेत येताना पडलो आणि फुटला. किती किती पडतो तुम्ही हा? कोण आहे रे जीवा? हे आपल्या स्वातीताई आणि मेघाताईचे मामा आले. आकाश काका म्हणाला होता. मामा बरं झालं म्हातारा मामा पोचला. मामा हा, इकडं नमस्कार साहेब इकडे आहेत. आहेत वाटतं. हा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण वाकोला अकोला 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 वाकोला काय? नाही म्हणजे राहतात अकोल्याला, कामाला असतात वाकोल्याला. तुला सांगितलं त्यांनी? नाही मला नाही सांगितलं. तुला कळलं? नाही मला नाही कळलं. तुला माहितीये? मला माहितीये. काय यापूर्वी कधी भेटलो नाही आपण. हा. काहीतरीच काय कसे भेटवणार? पोरीने लग्नाला बोलवलंच नाही. म्हटलं भेटावं. स्वाती हे खाली आहे बाय. अरे स्वाती कुठे गेली माझी स्वाती? इकडे मी मामा. या नवीन चष्मेने जरा गोल केलाय. लहानपणी अशी गळ्यात पडायची पण बघू. नाही तुम्हाला नाही. चला वर. बाकी सगळं वर गेल्यावर चला. बाकी नाही बाकीचं म्हणजे गप्पा गोष्टी, हा. मामीच्या जुन्या आठवणी. स्वातीताईंच्या रूम मध्ये जाऊन बोला. चला ए, अजिबात नाही अजिबात नाही. वर बिल कुछ नाही. अहो. ए मामा इकडे माझ्या समोर बसा. अहो. तुम्ही स्वातीला तुम्ही लहानपणापासून भेटत आला तो. तुम्हाला पहिल्यांदाच भेटा. इकडे या या या. काय झालं? पायावर पाय तुला मध्ये मध्ये पाय घालायची सवयच आहे. बोला काय घेणार? रिस्की वम काही काही नको. घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला काहीतरी घ्यायलाच पाहिजे. बोला काय घेणार? हे आहे ना हे चणे फुटाणे भज्या आहेत ना भज्या. मामा 15 वर्ष झाली. त्या बाब्याची भांडण झाल्यापासून चांगली कंपनीच नाही मिळाली. आमची पुरं कंडम सगळी कंडम. आणि आता तुम्ही सुद्धा नाही म्हणायला लागला तर मग तुम्ही हे आधी नाही का सांगायचं बाबा? बाबा म्हणाले तुम्हाला. म्हणजे आकाश सागरचे बाबा म्हणाले तुम्हाला. नाही जाऊ दे. मी तुम्हाला कंपनी देतो ना. हे असं पाहिजे. हो. हे मला आवडलं. काय करायचं? काय करतो ते सोड. हे जीवा. जीवा तो ग्लास घे. मामा तुम्ही कधी घेत नाही ना ड्रिंक्स? बघा चुकून घेतलं तर सगळा घोटाळा होईल. काहीतरी बोलू नकोस. काही घोटाळा होत नाही. मामा घ्या. नुसते खाऊ नका. या 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 पोरीचे काही ऐकू नका. घ्या घ्या घ्या. चीअर्स. मामा मला तुमच्याशी खूप बोलायचंय. लवकर माझ्या खोलीत या. लवकर. मामा आता विमानात बसूनच वर येतील. ग्लास दिसत नाही वाटतं. घ्या. बाबूलालकडे जाऊन आला असेलच. हो तर काय झालं? जाणारच होतो. अरे जीवा बाब्याला फोन लाव. हा? बाब्याला फोन लाव. नाही. म्हणावं, मामा आलेत. नाही नको. कशाला फोन लावायचा? अहो, स्वातीताई वरून फोन करणारच आहेत. अरे हा. मग काय हरकत नाही. हा. कोण आहे? मी आहे मी. चल आज जाऊन झोप. चल. अहो, साहेब तुम्ही हा. हो. मामा प्यायले कोण झोपतोय. झाले मग आम्ही जागे कशाला आहोत? सांगत नव्हतं तुम्हाला. पहाटेपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. गप्पा मारायला. अरे सकाळी 6 वाजता येणार आहे ती. पण गाडी माझी गाडी. गाडी हा अरे वा. आपण झोपूया काय लवकर? 6 वाजता येणार आहे हो. गाडी. चला चला झोपूया आपण. दिसतंय ना बरोबर? खिडकीच्या काचा लावलेल्या आहेत ना चष्म्याला. मामा चला आता
सरळ जाऊन झोपायचं हा? आणि सकाळी उठायचं उद्या ओ वर कुठे जात आहे आणि माझं मी बोल ऑलरेडी वर गेलेलं मला वर नाही, वर जाऊ नका हो या वयात जिने चढू नका एखादी पायरी सोडून चालत तर पुन्हा इथे सापडाल पायरी सोडायची नाही तुम्ही इकडे 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 या. आता पायरी आहे हा? 1 2 3 4 पायरी संपली चला 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 तुम्ही इकडे काय करते या? चला, वर जा. चला, चला. सागर कसला विलक्षण आहेस तू. खाली काय करतोयस वर ये ना एवढे इकडे नाही मामा इकडे इकडे ये मामा इकडे काय चावलं मामा सावकाश सावकाश झोपा मामा काय शोधताय मामा पडलं धोतर पडलं गाठ नीट बांधायची धोतराला दोरी बांधली पाहिजे यांच्या असं का केलं बाबा आता सकाळपर्यंत झोपायचं सकाळी जीवा येऊन दार उघडेल तोपर्यंत गुड नाईट पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल तू काय करतोस बोल बघू लवकर मी नाही जाणार लेक्चरला अरे, कोणी बघितलं ते बघ कोणतरी येतंय पळ. हो, हा? तू होय हो पण तू आता वरती काय करत होतीस अगं वर चिंचावाळा टाकल्या होत्या ना त्या काय म्हणजे मेघा तुला चिंच खावीशी वाटतेय धावटपणा करू नकोस मी धावट म्हणजे त्या दिवशी आत्याच्या घरी ओरडू नकोस खात्री झाल्याशिवाय कसं सांगायचं मेघा म्हणजे मी मावशी होणार हो ना आई हो बाबा अहो आई ए बाबा काय झालं रे अगं मेघाला भयानक अपचन झालंय सकाळपासून ओकारे काढते चक्कर येते म्हणते काय झालं रे मेघाला ना काय ग कोरड्या उकाऱ्या ना वाटलंच मला अपचन होणारच काल तिनं संध्याकाळी 2-2 भेळा खाल्ल्या ओ भेळा हो काय तुम्ही प्रोफेसर झालात म्हणजे जगातली सगळी अक्कल तुम्हाला आली असं समजता का काय तुम्ही बाबा इथं प्रोफेसर होण्याचा काय संबंध आहे सकाळपासून ती ओकारा काढतेय याचा अर्थ कळला का तुला काय तू बाप होणार आहेस हा? कसं शक्य आहे ए हो उगाच गाढवासारखे प्रश्न विचारत बसू नकोस आधी डॉक्टरला फोन करणे खात्री करून घे जा चला प्रोफेसर झाले चष्मा डोळ्यावर लावतात की मडक्यावर तू एक काम कर तू आकाशला फोन कर बर आणि त्याला सांग की आज मी ऑफिस मध्ये येणार नाही सांगते हॅलो आकाश मी स्वाती बोलतेय बोल ग तुमचा हनीमून सक्सेसफुल झाला म्हणजे तू बाबा होणार आहेस काय मी थँक्यू व्हेरी मच स्वाती थँक्यू व्हेरी मच मी हे बघ यापुढं तुला नीट जबाबदारीने वागावं लागेल मेघाची नीट काळजी घ्यावी लागेल तिला काय हवं काय नको हे नीट बघावं लागेल तिला नेहमी डॉक्टरकडे घेऊन जात जा तिचं औषध पाणी पथ्य पाणी याकडे नीट लक्ष नाही दिसत ना ठेव 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 धर. बाबा मी सगळं करतोय ना पण मला माहिती आहे रे तू काय काय करतो ते हे बघ पण एवढंच नाही तर तुला होणाऱ्या बाळाकडेही नीट लक्ष द्यावं लागेल मेघा ए मेघा बाबा 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 बरं आहे ना हो सहजच सागर काँग्रेस बघ बघ सागर अरे तू बाप होणार म्हणून यालाच केवढा आनंद झालाय बघ तुम्ही काका होणार म्हणून एवढे चेकाळून जाऊ नका स्वतः बाप होण्याचं बघा जरा आणि हे बघ मेघा काय ही गोड बातमी तू तुझ्या बापालाही कळव लगेच कळत अरे वा
काय म्हणतो, हा आज सगळे फ्रेंड्सला बोलून पार्टी करूया आपण. साहेब चांगली संधी आहे. हा चांगली संधी आहे. उत्तर काशी जिल्ह्यात पुन्हा भूकंप. उत्तम, ए उत्तम, मेघा, स्वाती, अरे वै पप्पा मिस्टर बाबूलाल जैन, आपल्या सडक्या मेंदूत आता कुठली कल्पना आली ते सांगाल का? नाही 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 उत्तम, बघ मी आजपर्यंत जे दुष्टपणा केलाय, जे मूर्खपणा केलाय ना, त्याची माफी मागायला आलोय रे मी. ए उठ उठ उठ, तुझ्या ढोंगाला मी फसणार नाही. आठव, मीही असा नाक घासत तुझ्या दाराशी आलो होतो. आपलं वैर मिटवण्यासाठी मी गयावया करत होतो, आणि त्यावेळी तुम्हाला हाकलून दिलं होतंस. आणि आता हे वैर मिटवण्याची उपरती तुला झाली काय? हं? उत्तम, अरे तुझ्यासारखा मित्राबरोबर मी वैर केला, हेच माझा सर्वात मोठा गाढवपण होता रे. हे बघ, आता माझे सगळे अपराध तुझ्या पोटात टाक. मी तुला हात जोडतो, मला समजून घे. मी तुला समजून घ्यायचं? अरे बाबूलाल, मी तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. अरे स्वतःच्या स्वार्थापायी तू मुलींच्या भावनांची खेळायचं मागं पुढं पाहिलेलं नाहीस. तू हार्ट अटॅक येण्याचं नाटक करतोस. बस बस बस, काही बोलू नको उत्तम. बघ, पाहिजे ते जोड्याने माझ्या माथ्यावर मार, तुझ्या आगाशीवर मला खाली ढकलून दे, पण माझे पाप मला आठवण करू नको. हे बघ, जे काही झालं ना आपल्यामध्ये वाईट, टाकून दे. हा टाकून दे. हे बघ, आता तुझ्या बरोबर मी पण ग्रँडफादर होणार आहे ना, मग हे आनंद मला तुम्ही सर्व बरोबर वाटून पण घ्यायचं आहे. नाही म्हणू नको, नाही म्हणू नको. एकदा मला माझी मुलगी लोकांना जवळ घेऊन दे, एकदा. नंतर मी जसा आलो जाईन, एकदा. ठीक आहे, मी जा. थांब. अरे बाब्या, अरे तुझे अपराध पोटात घालायला माझ्या पोटाशिवाय दुसरं पोट असणार आहे का? अभिनंदन आजोबा. अरे ठोम्या, अरे बघतो काय, धाडू दे सर्वांना. अरे तू महान आहे रे, महान आहे. वहिनी घ्या घ्या. मेघाताई घ्या. मी घ्या. ओके. मेघाताई हे घ्या, तुम्ही तुमच्या हाताने वाटा. हो. अरे बस 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 बस. अरे किती दिवसाने भेटतोय बाबू. खरोखरच. पप्पा? अरे ये बेटा ये. अरे मीच देतो त्याला. ए उत्तम, हं. ते माझी एक रिक्वेस्ट होती. अरे का किती कर ना, त्यात काय? सांगू? हा? हे मेघाची पहिली डिलिव्हरी जी आहे, हा? ती तिच्या बापाच्या घरी हो अशी माझी इच्छा होती. माझी काही जबरदस्ती नाही, काही जबरदस्ती नाही. अरे त्यात काय एवढं मोठं, घेऊन जा ना. नाहीतरी पहिल्या बाळणपणासाठी मुलगी माहेरीच जात असते ना. अरे थँक्यू थँक्यू. जीवन गाणे बहरून येता सूर नवा जन्माला रे. कोमल स्वरता कोणी गाता गीताची होई अंगाई. बोल गोबडे गोडली बाळाची आई. बाळाच्या पायातील वाळा नव्या सुरातच छुम छुम गाई. जो तो आता हेच सांगतो आनंदाने दिशा गाजवा. वाजवा रे वाजवा. वाजवा रे वाजवा. वाजवा रे वाजवा. ए उठ रे. ए हा. काय झालं असं तोंड पाडून बसायला? स्वातीची आठवण येते वाटतं. अरे आकाश, मी काय म्हणतो माहितीये का, ते केले ते खूप केले, आता हे आपण नाटक बंद करूया. का रे बाबा? अरे काय, त्या मेघाची डिलिव्हरी झाली की खूप मोठे प्रॉब्लेम्स येणार रे. त्या मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर आपल्याला खऱ्या बापाचं नाव टाकावं लागणार ना. अरे मग टाकून देऊ की, आहे का त्यात? काय टाकून देऊ? खऱ्या बापाचं नाव. अरे म्हणजे तुझं हो. नंतर केवढा गोंधळ होईल माहितीये. हे बघ बेड्या, मेघाच्या डिलिव्हरी नंतर
आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. अरे तेव्हा आपण जाहीर करून टाकू की तुझी खरी बायको स्वाती आहे आणि माझी खरी बायको मेघा आहे म्हणून. खलास. म्हणजे तोपर्यंत हे बघ, हे बघ, हे बघ. अरे थोड्याच दिवसांसाठी आई बाबांना कशाला दुखवायचं हं? थोडा धीर धर. काय कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला नातू झालं. अरे वा! अरे मला नातू, अरे मला नातू असं वाटतं, गाव असं वाटते. अरे ठोंबे, मी ग्रँडफादर झालो. साहेब जरा कंट्रोल करा, लोक बघतील तर अरे हसतील तुम्हाला. माझी हॅट, तू जा पहिली जाऊन पेढे मिठाई घेऊन ये देवा पुढे ठेवायला. हा? आणि तू तू आखी हलवायची दुकानात घेऊन ये ना. अरे जा लवकर. अरे अरे डॉक्टर, माझी डिग्री कशी आहे? शी इज क्वाईट नॉर्मल, डोंट वरी. नारायण नारायण. अरे नारायणा, अरे तुझे पायगुण किती चांगले आहे रे. मी आजोबा झालो माहित आहे, मी ग्रँडफादर झालो. अभिनंदन साहेब, अभिनंदन. पण एवढी आनंदाची बातमी नुसतीच काय सांगता साहेब? अरे हो हो हो, हे घे हे घे हे घे. हे ठेव तुला. हा? नाही, मी याच्याबद्दल नाही, पेढ्यांबद्दल बोललो. अरे पेढे पण देईन तुला, तू बस बस. पहिली काय कर माहितीये, पहिली बाळाची कुंडली बनव. हा, बनवतो ना, बनवतो. पण मग त्यासाठी बाळाच्या वडिलांचं नाव लिहावं लागेल. मग नाही, मग खऱ्या वडिलांचं लिहायचं की खोट्या वडिलांचं? काय तू बोलतोस काय? म्हणजे काय? खरं लग्न आकाशचं मेघाशी आणि स्वातीचं सागरशी झालंय, तुम्हाला माहित नाही? कोण कोणाची बायको, कोण कोणाचं नाव, काय घोटाळा काय? तेच थांब स्वाती, कोणाला फोन करते? तुझ्या खऱ्या नवऱ्याला की खोट्या नवऱ्याला? हे काय बोलता तुम्ही पप्पा? मला बनवू नको मला सगळं माहिती आहे. तुझे लग्न सागर बरोबर झाले की नाही? खोटं बोलू नको, खरं सांग मला. अरे खोटे लग्न करता तुम्ही लोक? थांब, तुझ्या ससऱ्याला सांगतो मी. प्लीज एवढंच सांगू नका. अजून काही दिवस थांबा प्लीज. तर मी जे सांगतो तसं करावे लागेल तुला. कबूल आहे? हो हो, तुम्ही सांगाल ते मान्य आहे मला, पण त्यांना दुखवू नका हो, शॉक बसेल त्यांना. मग ऐक, तू आणि मेघानी बाळासहित इथे राहायचं. सासरचं घर सोडून द्यायचं. पप्पा, तुमच्या नवऱ्याला पण इथे येऊन राहायला सांगायचं. पण पप्पा ते कसं शक्य आहे? असं ठीक आहे, तर मी उत्तमला फोन करून तुमच्या लग्नाची वाट सांगतो. पप्पा प्लीज, हॅलो? प्लीज ऐका ना, प्लीज प्लीज ऐका ना. तर मी जसं म्हणतो तसं उत्तरला सांग. चल. हॅलो. हा स्वाती, बोल बेटा. हा मुलगा झाला. ए शालिनी, सागर, आकाश, जीवा, अरे लवकर इकडे या. मेघाला मुलगा झाला. बाळ बाळंती, अरे उत्तमच असणार. आम्ही सगळे तिकडे द्यायला निघतोय. म्हणजे याचा अर्थ काय? अगं पण स्वाती, कारण काय ते तरी सांगशील? स्वाती, स्वाती, काय झालं बाबा? हा? काय झालं? त्या बाब्याने पुन्हा आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली दिसते. म्हणजे तुम्ही कुणीही इथे यायचं नाही आणि आपल्या बाळाला तिथून कधी न्यायचं नाही असं म्हणतोय म्हणे. पण हा कोण आपल्याला अडवणार? त्याच्या बापाचं राज्य आहे काय? कसा बाळाला देत नाही तेच बघतो मी. अरे येळ आली तर मारामारी करू आम्ही. असलं भलत असेल तर करू नका रे बाबांनो. अगं पण बाळाला देत नाही म्हणजे काय? हे काय? हे, आता उगाच असा आतताईपणा करून काहीही साधणार नाही. आपल्याला त्याच्यावर चाल जरूर करायची आहे, पण ती डोक्यानं करायची आहे. आता मी अशी चाल करतो की त्याचं नाकच कापलं पाहिजे. आता मी आहे आणि त्याचं नाक आहे. टप्पन, माझे टप्पन. अरे आज तुझा बारसा आहे ना, तुझं नाव ठेवणार आहे मी. अल्ले कसं असतं व कशा काळजी नको करूस तू, आता येतीलच ते. अरे अरे तुम्ही लोक तिकडे काय करताय? अरे पाहुणे याची वेळ झाली ना. ए स्वाती, एक 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 याला हो. आत घेऊन जा आणि कपडे वपडे घालून हो, हो. बाहेर एकदम पोची. आत्ता आणते. हा ए, अबे, अरे काय लावलं काय अजून?
लाईट नाही लावली तुम्ही लोक काय करताय तुम्ही लोक हा? झालं साहेब 2 मिनिटं आटप लवकर. अरे काय 2 मिनिटं एकदा पाहुणे या की अरे आले 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 या 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 नमस्कार, उशीर नाही या झाला बसा मला. बसा बसा वेळेवर आलो ना. स्वाती मेघा हाय मेघा हाय. कशी आहेस तू मला ओळखलंस की नाही तू अगं, मी तुझी मैत्रीण नाही का ए? मी सागर अगं, तू हा मी म्हटलं तुम्हाला ओळखतेस की नाही हो? येतोय येते 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 अगं स्वाती कोण आलंय बघ. हॅलो कोण आहे? अगं सागर. अरे किती गोड दिसतोयस तू. हो, सासूबाई येत आहेत सासूबाई येत आहेत हो. हा? बाबा सासू माझे बाबा ओळख करून दे ना ओळख करून दे. पप्पा हा. पप्पा जरा इकडे ये, please. काय बेटा पप्पा ही माझी आफ्रिकेतली मैत्रीण. हा. इलू इलू इलू. ये इलू इलू क्या है ते माझं नाव आहे आणि हे काय आहे हे माझे सई आहे आ, या माझ्या सासूबाई आहेत Teka baka, dini bi kuma, teka ada awas semua. Teka baka jini sebaka. Sebaka jini bi, semua aja काय बोललाय त्या हॅलो म्हणाल्या गेला पळाला तुला बाप. बाबा तुम्ही बाबाचा आहात ना ओळखलं का कोण आहे ते? जीवा जीवानी पप्पा ही माझी मैत्रीण. आकाश दामिनी नमस्कार आज चंदीगडहून आले आणि या माझ्या सासूबाई पाया पडते ना. सासूबाई अरे वा वा सुनबाई नवी आणि सासूबाई जुनी